नवीन पनवेल सिग्नल परिसरात भरधाव डंपरने स्कूल व्हॅन आणि रिक्षाला जोरदार धडक दिली। यावेळी दरवाजे लॉक झाल्याने व्हॅनमध्ये मुलं अडकली होती। अपघाताची माहिती मिळताच नवीन पनवेल वाहतूक शाखेचे अधिकारी आणि अंमलदार तातडीने स्कूल व्हॅनच्या खिडक्यांच्या काचा फोडून आत अडकलेल्या 12 मुलांना बाहेर काढलं। रिक्षा चालकही रिक्षात अडकला होता। पोलिसांनी त्यालाही सुरक्षितपणे बाहेर काढलं। या अपघातात रिक्षा चालक, रिक्षातील एक प्रवासी तसंच स्कूल व्हॅनमधील 2 मुलं जखमी झालेत। घटनास्थळी संतप्त जमावानं डंपर चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहतूक पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत डंपर चालकाला पनवेल शहर पोलिसांच्या हवाली केलं। पनवेल रेल्वे स्टेशनकडे मालधक्का रोडने जाणाऱ्या एका इसमास दुखापत करून त्याच्याकडील पैसे जबरीने काढून घेणाऱ्या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे। समीर कुमार महंती वय 54 राहणार बस स्टँड पनवेल हे रेल्वे स्टेशनकडे जात असताना इद्रिस उर्फ बबल्या नियाज शेख वय 19 यानं त्यांच्यावर हल्ला करून पैसे लुटले होते। तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं गुप्त बातमीदारांच्या मदतीनं आरोपीस ताब्यात घेऊन लुटलेली मालमत्ता हस्तगत केली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सतत चालूच असून पहाटे ब्रेक फेल ट्रकने समोरील 2 टेम्पोना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात ट्रक चालक जखमी झालाय। ट्रक चालक प्रफुल्ल शिंदे राहणार मुंबई हा पुण्याहून माल घेऊन मुंबईकडे जात असताना बोरघाटातील अंडा पॉइंट जवळ ट्रकचे ब्रेक फेल झाले। चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील 2 टेम्पोना जोरदार धडक दिली। त्यानंतर ट्रक विजेच्या पोलला धडकून गटारात अडकली। बोरघाट पोलीस IRB टीमने घटनास्थळी दाखल होत मदतकार्य केलं। पनवेल येथील डॉक्टर KM वासुदेवन पिल्लाई कॅम्पसमध्ये मेकरथॉन 7.0 विचार करा, शिका, तयार करा या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं। ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि रायगड परिसरातील 189 संघातील 1000हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। प्रत्यक्ष समस्या सोडवण्यावर आधारित या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्य आणि संघभावना विकसित झाली। मेक इन इंडिया संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या उपक्रमानं अनुभवात्मक शिक्षणाला चालना दिली। तज्ञ परीक्षकांसमोर विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले। साहस फाउंडेशनतर्फे आयोजित ब्युटी पेजंट महाराष्ट्राची सौंदर्यवती 2025 स्पर्धा पनवेल येथील सिंधी पंचायत हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली। या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलं, मिस तसंच विशेष सक्षम मुलांचा सहभाग। एकूण 65 स्पर्धकांनी आपली कला सादर केली। महाराष्ट्राची सौंदर्यवती मिसेस विजेतेपद 50+ वयोगट मानसी सुर्वे, महाराष्ट्राची सौंदर्यवती मिसेस विजेतेपद हर्षला कारंडे, महाराष्ट्राची सौंदर्यवती मिसेस विजेतेपद पूजा भांडारकर यांनी पटकावलं। स्पर्धकांना क्राऊन आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं। रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकरणाने वेगानं विकसित होत असलेला परिसर असून वाढती लोकसंख्या आणि बाहेरून येणाऱ्या कामगारांमुळे कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान रसायनी पोलिसांसमोर आहे। या पार्श्वभूमीवर अल्काईन अमाइन्स केमिकल्स कंपनीनं CSR निधीतून रसायनी पोलीस ठाण्यात सुसज्ज बैठक हॉल उभारून दिला। या हॉलचे उद्घाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते झालं। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या उपक्रमाबद्दल कंपनीचे आभार मानले। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झाल्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागलेत। अशातच नवी मुंबई विकास आघाडी घर हक्क परिषद नवी मुंबई यांनी देखील या महानगरपालिकेच्या निवडणुकीत उडी घेतली असून नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील 28 प्रभागांमध्ये 111 उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर केलंय। वाशीतील विष्णुदास भावे येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली। प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी आणि कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा ॲडव्होकेट निलिमाताई धैर्यशील पाटील यांनी काढले। प्रकाश देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त 13व्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। गेल्या 12 वर्षांपासून प्रतिष्ठान समाजहित जपत नवोदित नाट्य कलाकारांना व्यासपीठ देत असल्याचं त्यांनी नमूद केलं। उद्घाटक म्हणून गीताताई पालरे उपस्थित होत्या। यावेळी डॉक्टर शशिकला पुरोहित यांना जीवन गौरव तर पत्रकार धम्मशील सावंत आणि रवींद्रनाथ ओव्हाळ यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।